या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या भावना एका चित्रात व्यक्त केल्या आहेत। एका महिलेच्या कपाळावर रंगवलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य नव्हे, ती एक जळजळीत असंतोषाची जाणीव आहे। पाकिस्तानला दिलेला इशारा आहे। भारत कभी झुका नहीं ना झुकेगा या चित्रातून त्यांनी देशवासियांचा रोष, शहीद झालेल्या जवानांचा सन्मान आणि पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे। मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वेगाडीवर अज्ञात व्यक्तींकडून केम-जेऊरच्या दरम्यान भाळवणीजवळ दगडफेक करण्यात आली। यामध्ये रेल्वेगाडीच्या खिडक्यांच्या काही काचा फुटल्यानं आतील एकूण 3 प्रवासी जखमी झाले। ही घटना शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली। त्यानंतर आलेल्या कर्नाटक एक्सप्रेस अर्थात KK एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली। त्यात 1 जण जखमी झाला। प्रवासी विजयकुमार योगी वय 36, वरद राहुल नाईक वय 38 आणि लक्ष्मी वडतिलम हे जखमी झाले। या जखमी प्रवाशांना कुर्डुवाडी स्थानकावर रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केले। सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं। रुग्णालयातील अनागोंदी कारभार, रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं एकूण 110 किलोमीटरपैकी शेवटचं केवळ 75 मीटरचं काम शिल्लक आहे। तेही येत्या 2 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। तशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत। त्यानंतर येत्या बुधवारी जलवाहिनी चाचणीचं काम करण्यात येणार आहे। मोडणीम येथील हे काम संपलं आहे। शेतकऱ्यांच्या अडथळ्यामुळे अडचण आली होती, आता काम सुरू आहे, असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील 882 कोटींच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 300 कोटींच्या कामांचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे। ती प्रक्रिया सुरू केली आहे। महिनाभरात हा आराखडा तयार होईल। पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील राठी कारखान्यासमोरील बोळात नाल्या शेजारील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून गेल्या अनेक महिन्यांपासून गटाराचं दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येत आहे। सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी पाहणी करण्यासाठी येतात आणि जातात, परंतु येथील गरीब नागरिक स्वच्छ पिण्यायोग्य पाण्यापासून अनेक दिवसांपासून वंचित आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना, लहान मुलांना उलट्या जुलाब होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून याला सर्वस्वी पालिका प्रशासनच जबाबदार असून पालिकेनं त्वरित याची दुरुस्ती करावी अशी मागणी रहिवाशांनी केली। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज। दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क 86 98 12 88 88।